हॅलो गायज, वेलकम टू आवर चॅनल कम विथ राज गाईज. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत. अँड गाईज, आज दुसरा गुरुवार आणि स्पेशल म्हणजे आज दत्त जयंतीसुद्धा आहे. सो आपण आज आपल्या घरी आवरून घरी पूजा करून आपण श्री दत्त मंदिर इथं पण जाऊया. पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एंडपर्यंत. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सो आता आम्ही तयारी करतोय. आता 1 वाजले. लवकरच आम्ही हरभरे की खूप उशीर लागतो. 3-4 वाजून जातात. कशात करतं काहीच समजत नाही. सो चला बघत आज कशा प्रकारे घालते. मला तर काही आयडिया नाही आहे. फक्त घालत जायचं, आपोआप रेडी होतं साडी. सो खूपच आज दिवेला कशी आवरून घ्यायचे आपल्या हातातून. सो ही साडी आज घालायचं मी ठरवलं आहे. बघत मला तर थोडंसं नाही आवडली साडी. देवीला घालून बघूयात कसं हे. नाहीतर चांगलं नाही दिसलं तर आपण साडी चेंज करूयात. ओके, सो गाईज आता आपण ह्याला प्लेट्स करून घ्यायचं. प्लेट्स नीट करा आणि ह्याला पिना पण लावा, तर हे सुट. 4-5 प्लेट झाले ना, त्याला सुद्धा पिना घालायचं. तर हा पाट ठेवला आहे. पाटवर एक पाट आहे, त्याला लाल कपडा ठेपासून एक तांदूळ घातला आहे. आता मांडणी कशी करायची तुम्ही सांगतो. इथं असं केल्यानंतर ह्याला ना अष्टफूल बनवायचं आहे. अष्टफूल ज्याच्यावर महालक्ष्मी बसते त्याला अष्टफूल म्हणतात. सो कसं काढायचं, असं सिम्पल आहे. असं 2, 3, 4, 5 हे असे 8 वेळेला आपल्याला असं ऊन अष्टफूल काढायचं आहे. आणि त्याच्यावर मग आपल्याला दिवेला बसवायचे. सो अजून एक छोटा आम्ही 2 टप्पे बनवणार आहे. हा पाट, ह्याच्यावर हा छोटासा पाट, त्याच्यावर हा डब्यावर आपलं फायनली कलश असे जाणार आहोत. तुम्ही फक्त कलश ठेवू पण शकता. मला फक्त हाईट वाढवायचं आहे म्हणून.
सो गाईज अशा प्रकारे आमचं देवी रेडी झाली आहे फायनली न्यू लुक घेऊन. अजून गोष्टी खूप छान सगळं ऑटोमॅटिकली झालं. सो आता 4 वाजलेत, आमचं सगळं झालं, 1ला बसलो. अँड आता थोडंसं बसणार आहे रिलॅक्सने, कारण की नंतर आवरून जायचं आहे दत्त मंदिरमध्ये. तिकडं आरती आहे, आज दत्त जयंती पण आहे ना, सो तिथं पण जायचं आहे, आवरायचं पूर्ण आणि मग घरी येऊन तिथं पण आरती करायचं, तिथं पण आरती करायचं. ओके, सो जाऊ नका, ब्लॉग संपलेला नाही आहे, थांबायचं. अँड दिस इज माय आउटफिट विच इज आय एम वेअरिंग टुडे. अँड आपली देवी किती सुंदर दिसते गाईस, तुम्ही फक्त बघा किती छान रूप आले आज त्यांचं. तो आता आपण जाऊयात श्री दत्त मंदिर तिथे. आज नवीन घेतलं पहिला एक दत्त पौर्णिमेसाठी घेतलेलं. सो गाईस आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि इथं पण आरती झाली. आणि मी असंच हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितलं, थँक्यू सो मच. तरीच आपण आपला व्हिडिओ एंड करू. किती सुंदर छान दिसते, असं वाटतं बघतच राहावं. तर तुम्हाला हे साडीचं ट्युटोरियल पाहिजे असेल, थांबलं आम्ही कसे घातले तर कमेंट करा, मी सांगतो साडी कशी घालायची. सो मला पण माहीत नाही कसे मी घातलं आहे, मी नाही एक्सप्लेन करू शकत, कारण की आपोआपच साडी रेडी झाली आहे माझ्या हातातून, बट काहीच नो आयडिया कशी झाली. तो आता भेटत आपण नेक्स्ट 3ऱ्या गुरुवारी. आणि तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम देत जावा. आपण भेटत आपल्या नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत